तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की कापसाचे शेंडे खोडले पाहिजे किंवा नाही याची आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. तर बघू शकता की या झाडाचा शेंडा खोडला नाही तर हे झाड आडवं पडलं आहे मित्रांनो. आणि शेंडा खोडला नसल्यामुळे काय होते, हे झाड इथून याचा तुकडा होतो, मोडून पडतं किंवा वाकतं असं. आणि आपण जे झाडाचा शेंडा खोडलेला आहे तर बघू शकता मित्रांनो की पूर्ण बॅलन्स राहतं. चौकोन जे फाटे जे समान जे लांबतात, जे फळफांद्या ते लांबत असतात. त्याच्यामुळे जे शेंडे खोडलेले जे झाड आहे ते कधीच मोडत नाही. आणि जे झाड आहे वरी शेंडा ते सुद्धा ते कडकपणा येतो, त्याच्यामध्ये ताकद राहते. आणि जे झाडाचा शेंडा खोडला नाही ते बघू मित्रांनो किती पातळ आहे आणि जे वाकलेलं आहे हे झाड. तर आपण इथं बघू शकता की प्रत्येक जे शेंडा खोडलेला आहे ते एकदम टाईट उभा आहे. त्याला कसल्याही प्रकारचा म्हणजे वाकलं किंवा मोडलं नाही, हे बघू शकता मित्रांनो. आणि वरी शेवटपर्यंत जे बोंड आहे ते असे निबर होतात. तर शेंडे खोडणीमुळे हे फायदे होतात मित्रांनो. जर माहिती आवडली असती तर लगेच शेअर करा आणि एक लाईक करा व्हिडिओला. धन्यवाद.